महाराष्ट्र दिन निमित्त शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण सोहळे उत्साहात पार पडले. इचलकरंजी महापालिका व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित समारंभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इचलकरंजी महापालिकातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, नगरसेवक रवी रजपुते, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरवाळे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, शिक्षण अधिकारी BM कासार, माजी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, मुख्याध्यापक शंकर पवार, माजी शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्यासह महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तसेच सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक जितेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय इचलकरंजी इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. उपविभागीय अधिकारी श्री दीपक शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी नायब तहसीलदार संजय काटकर, अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही ठिकाणी कार्यक्रम शिस्तबद्ध व देशभक्तीपर वातावरणात पार पडले. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याच्या प्रगतीसाठी एकजुटीनं कार्य करण्याचा संदेश देण्यात आला. शहरभर देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. आज खरं तर आपण द्विअर्थी एक सेलिब्रेशन करत असतो. महाराष्ट्र दिन आपण महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणून, आणि कामगार दिन हा आपला सगळ्यांचा दिवस मुद्रा करत असतो. महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचं काम काही अंशी आपण कामगार वर्गही करत असतो, आणि म्हणूनच आज कामगार दिनानिमित्त सर्वांना मी आपल्या सर्व कामगारांना शुभेच्छा देते. आजचा दिवस आपण एक वेगळं सेलिब्रेशन दरवर्षी करत असतो. आतापर्यंतचा पायंडा आहे, मात्र यावर्षी नाट्यगृह दुरुस्तीला असल्यामुळं आपण हा कार्यक्रम घेतलेला नाही आहे. मात्र निश्चितच हा कार्यक्रम आज जरी तुम्ही घेतला नसला तरी 29 जूनला आपल्या वर्धापन दिन दिवशी आपण हा कार्यक्रम घेऊया. तशी तयारी सगळ्यांनी सुरू करा, कारण कोणत्याही कारणानं आपल्या कुठल्याही जी परंपरा तुम्ही चालू केलेली आहे, एक प्रथा पाडलेली आहे, त्याला खंड पडता कामा नये. आणि दरवर्षीप्रमाणे हेही सेलिब्रेशन म्हणूया कामगार दिनाचं, आणि त्याच निमित्तानं आपल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचं आपण निश्चित करूया. मागच्या वर्षी स्पॉन्सरला मी होते, यावेळेला एवढीच सगळीजण आहेत, त्यामुळे अजिबातच काळजी करू नका आणि आपण चांगला कामगार दिन साजरा करूया. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. कामगार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. 1 मेच्या आता म्हणजे आयुक्त मॅडम आहेत, उपमहापौर आहेत, आमचे स्टँडिंगचे आहेत, राष्ट्रपती साहेब आणि सभापती मॅडम वगैरे आमचे आहेत. आम्ही काही धोरणं आणि ध्येय ठेवलेले आहेत. म्हणजे बरोबर ह्याच दिवशी पुढच्या वर्षी ह्याच दिवशी एक अतिशय मोठं समाधानानं आपण हा कार्यक्रम केला पाहिजे आणि एक अतिशय मोठा झाला पाहिजे. याच्यासाठी हा एक वर्ष आपल्यासाठी, म्हणजे आम्ही जे नवीन बॉडी आलेले आहे, तुम्ही तर आत्तापर्यंत करतच आला आहे, पण ज्या ज्या आम्ही अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करणार आहे
त्या आपण सगळ्यांनी पूर्ण, तुम्ही म्हणणार कामगार दिन आहे, आमचा दिवस आणि काम लावा लागल्यात, कारण हा महत्त्वाचा दिवस आहे. म्हणजे जशी शपथ आपण परवा घेतली तशी शपथ जर आपण आत्ता घेतली की नाही, 1 वर्षामध्ये इचलकरंजी आपल्याला इकडची तिकडे करायची आहे, अतिशय चांगली करायची आहे, मन लावून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आम्ही तर आहेत, आयुक्त मॅडम, खरं तुमची साथ असणं, तुमची मदत असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं असं एक आपण धोरण ठरवूया की हाच दिवस पुढच्या वर्षी इतका आनंदाचा असला पाहिजे की आम्ही काहीतरी इचलकरंजीसाठी केलं आहे, एवढीच तुमच्याकडून माझ्याकडं अपेक्षा आहे. सभा सोडून आम्ही एकत्र येऊन 100% वेगळं काहीतरी करायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे, तुमची साथ, तुमची मदत खूप महत्त्वाची आहे आणि हाच दिवस आपण मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी सादर करायचा आहे. तुम्हाला परत एकदा ह्या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा.